नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण आपला जो SYBAचा पेपर आहे जनरल मराठ्यांचा इतिहास त्यामधील पहिलं प्रकरण जे काय आहे आपलं ते संपलेलं आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने आणि मराठी सत्तेचा उदय हे प्रकरण आपण संपवलेलं आहे मागील 6 लेक्चरमध्ये आणि आता आपले 7वं लेक्चर आहे आणि त्यामध्ये आपलं प्रकरण दुसरं आपण सुरू करतो आहोत. स्वराज्याची स्थापना. त्यानंतर त्यामध्ये अगदी स्वराज्याच्या स्थापनेपासून तर शिवराज्याभिषेक आणि राजांची शेवटची कर्नाटक मोहीम यापर्यंतचा जो भाग आहे तो ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे. त्यातील मग पहिलं जे काय आहे छत्रपती शिवाजीराजे आणि आदिलशाही संबंध, म्हणजे राजांचे आदिलशाहीबरोबर कसे संबंध आले, त्यातून कसा संघर्ष उडाला, तो भाग आपण पाहत आहोत. आणि त्यामधील देखील मुख्यत्वे 2च प्रकरण आपल्याला पाहायचे आणि ते म्हणजे जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी जो काय संघर्ष झाला आणि जावळी जिंकून घेतली ते प्रकरण किंवा ती घटना, आणि दुसरं जे काय आहे प्रसंग किंवा प्रकरण अफजल खान प्रकरण. जावळीच्या मोऱ्यांशी जो संघर्ष झाला तो 1656 मध्ये आणि अफजल खान जे प्रकरण घडून आलं त्यानंतर अफजल खानाचा वध झाला ते जे काय प्रकरण घडलेलं आहे ते 1659. म्हणजे या 3 वर्षाचा जो काही काळ आहे 3-4 वर्षाचा तो आदिलशाहीच्या संबंधाचा संघर्षाचा आपल्याला पाहायचा आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा जावळी प्रकरण 1656चा अभ्यासणार आहोत. साधारणपणे शहाजी राजांनी म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी जी काही चाकरी केलेली होती ती चाकरी आदिलशाहीमध्ये केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या आदिलशाहीच्या चाकरीमध्ये असताना शहाजी राजांना कर्नाटकामध्ये जावं लागलेलं होतं. तो भाग देखील आपण पाहिलेला आहे. आणि त्या आदिलशाहीमध्ये शहाजीराजे काम करत होते, ज्यांची सरदारकी शहाजीराजे करत होते. त्यांच्याच मुलाने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी या आदिलशाहीला टक्कर द्यायचं आता ठरवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्याचं कारण म्हणजे स्वराज्य उभारणीसाठी ते क्रमप्राप्तच होतं असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच राजे आणि आदिलशाही यांच्यामध्ये जो काय संघर्ष आहे तो संघर्ष घडून आलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यामध्ये जावळीच्या मोऱ्यांचा संघर्ष आहे, त्यानंतर अफजल खान प्रकरण जे काय आहे ते आहे, आणि त्यानंतर शेवटी सिद्दी जोहर प्रकरण देखील जुलै 1660 मध्ये घडलेलं आहे. तो पण भाग याच्यामध्ये आहे. पण मात्र अभ्यासक्रमामध्ये आपल्याला चंद्रराव मोऱ्यांशी संघर्ष आणि अफजल खान प्रकरण म्हणजे जावळी प्रकरण आणि अफजल खान प्रकरण हे 2च भाग आदिलशाहीच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं अभ्यासावायचे आहेत. तर त्यामधला पहिला आपण जावळीचं प्रकरण पाहू की जे 1656ला घडून आलं. आणि ह्या जावळी प्रकरण कसं घडलं, जावळी राजांनी कशी जिंकली आणि त्याचे जिंकण्याची कोणकोणती कारणं होती, का जिंकावी लागली, आणि त्यानंतर जावळी जिंकल्यानंतर त्याचं महत्त्व जावळीचं किंवा त्याचे जे काय परिणाम आहे ते परिणाम देखील आपण पाहणार आहोत. विजापूरचा जो काय सुलतान होता महम्मद आदिलशाह हा आजारी पडलेला होता आणि त्यामुळे दरबारामध्ये अंतर्गत संघर्ष जे काय होते ते सुरू झालेले होते. गटागटांमध्ये संघर्ष होते, सरदारांच्या गटांमध्ये. त्यामुळे राजधानी बाहेर म्हणजे विजापूर बाहेर कोणाचं जास्त लक्ष नव्हतं आणि याच संधीचा फायदा राजांनी घेण्याचं ठरवलेलं होतं आणि जावळीवर स्वारी जी काय होती ती करायचं ठरवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. जावळीचं जे काय खोरं होतं ते वाई परगण्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यातला जो काय आता वाईचा तालुका आहे तो वाई परगणा त्या काळामध्ये होता. आणि या वाई परगण्यामधील हा अत्यंत दुर्गम असा भाग होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि हा गनिमी काव्याच्या साह्याने जे काय आहे ते राजांना जिंकून घ्यायचं राजांनी ठरवलेलं होतं. या जावळीमध्ये साधारणपणे आदिलशाहीने ही जी काही जावळीचं वतन आहे ते जावळीचं वतन या मोरे घराण्याला दिलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि ते मोरे स्वतःला चंद्रराव अशी उपाधी जी काय आहे ती त्यांनी लावून घेतलेली होती. अगदी प्राचीन काळातील मौर्य घराणं त्यांच्याशी आम्ही संबंधित आहोत असं हे मोरे सरदार जे काय आहे ते प्रजेला सांगत होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे मौर्य घराण्याचे आम्ही वंशज आहोत आणि त्यामुळे आमचं जे काय घराणं आहे ते अतिशय प्रतिष्ठित आहे वगैरे वगैरे हे जे काय आहे ते मोरे सरदारांनी सातत्याने प्रजेला किंवा इतर जे काही शेजारी राज्य होते त्यांना सांगितलेलं होतं, तसं बिंबवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि एकूणच या मोरे घराण्याने जे काय कर्तबगारी दाखवलेली होती त्या कर्तबगारीमुळेच आदिलशाहीने त्यांना चंद्रराव नावाची जी काय उपाधी आहे ती उपाधी दिलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि चंद्रराव हा जो काय किताब आहे तो त्यांना या सरदारांना वर्षानुवर्ष ते उपभोगत होते.
ते वतन जे काय होतं ते वर्षानुवर्ष उपभोगत होते आणि एवढंच नव्हे तर एखाद्या स्वतंत्र म्हणजे आदिलशाहीचं देखील वर्चस्व जे काय आहे त्यांनी झुगारून दिलेलं होतं आणि एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे ते जावळीच्या या प्रदेशामध्ये वागत होते असं आपल्याला लक्षात येईल. स्वतःला मगाशी सांगितल्याप्रमाणे मौर्य घराण्याचे वंशज ते स्वतःला समजत होते. खरं तर आदिलशाहीची चाकरी करत होते, मात्र आदिलशाहीचे मांडलिक जरी असले तरी एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे ते वागत होते आणि त्यामुळे प्रजेला देखील चांगली वागणूक मिळत नव्हती आणि त्यामुळेच ही जी काय जावळी आहे ती राजांनी जिंकून घ्यायचं ठरवलेलं होतं. साधारणपणे 1648-49मध्ये जावळीचा जो काय चंद्रराव आहे दौलतराव मोरे जो काय होता तो निपुत्रिक मरण पावलेला होता, म्हणजे त्याला मुलगा झालेला नव्हता. त्यामुळे जावळीच्या वारसदारांमध्ये मालकी हक्काविषयी म्हणजे वतनाविषयी संघर्ष निर्माण झालेले होते आणि त्यावेळी ही दौलतराव मोरेची जी काय विधवा पत्नी होती त्या विधवा पत्नीने राजांशी संधान साधलेलं होतं आणि ती चांदराई म्हणजेच ते वतन जावळीचं आपल्याला मिळावं यासाठी त्यांनी राजांची मदत घेतलेली होती आणि राजांनी देखील ह्या दौलतराव मोरेच्या विधवा पत्नीला मदत करून यशवंतराव नामक जो काय मुलगा होता तो तिने दत्तक घेतलेला होता आणि ह्या दत्तक मुलाला राजांनी चंद्रराव ही बनण्यास संमती दिलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे राजांनी या यशवंतराव मोरेला की ज्या यशवंतराव मोरेशी राजांचा नंतर संघर्ष झाला, या यशवंतराव मोरे राजांच्या मदतीनेच खरा मोरे घराण्याचा वतनदार झालेला होता किंवा चंद्रराव ही उपाधी त्याला मिळालेली होती. मात्र या कृतघ्न चंद्ररावाने किंवा यशवंतरावाने राजांचे जे काय उपकार होते ते उपकार तो विसरलेला होता असं आपल्याला लक्षात येईल आणि राजांशी सातत्याने जे काय आहे शत्रुत्व त्याने पत्करलेलं होतं तोही भाग आपण पुढे पाहणार आहोत. साधारणपणे 1649मध्ये अफजल खान हा जो काय विजापूर दरबारातला अतिशय पराक्रमी असा सरदार होता तोही भाग आपण नंतर पाहणार आहोत. ह्या अफजल खानाने 1649मध्ये तो वाई प्रांताचा सुभेदार झालेला होता आणि राजांचा जो काय हस्तक्षेप जावळीच्या वतनामध्ये झालेला होता तो त्याला आवडलेला नव्हता. त्यामुळे त्याने ह्या यशवंतराव मोरेला समज दिलेली होती की शिवाजी राजांशी कुठलेही संबंध ठेवायचे नाही, कुठली मदत त्यांना करायची नाही आणि जर तसं जर केलं नाही तर मी जावळीवर चालून येईल असा संदेश त्याने पाठवलेला. एवढंच नव्हे तर तो स्वतः जावळीवर चालून आलेला होता. त्यावेळी या यशवंतराव मोरेने सपशेल माफी जी काय आहे ती अफजल खानाची मागितलेली होती. आम्ही कधी यापुढे शिवाजी राजांना सहकार्य करणार नाही असं त्याला सांगितलेलं होतं आणि त्यामुळे शिवाजी राजांच्या विरोधातच आम्ही वागू असं देखील वचन जे काय आहे ते अफजल खानाला दिलेलं होतं आणि त्यामुळे तसं वर्तन जे काय आहे ते राजांबरोबर आता यशवंतराव मोरे जो काय आहे तो करायला लागलेला होता आणि स्वराज्याच्या कामामध्ये जास्तीत जास्त अडथळे जे काय आहे ते अडथळे यशवंतराव मोरेने आता सुरू केलेले होते. त्याचं कारण असं की अफजल खानाने त्याला सांगितलेलं होतं, सज्जड दम भरलेला होता, आदिलशाहीचा तो चाकर होता, आदिलशाहीचा तो मांडलिक होता आणि त्यामुळे राजांबरोबरचे जे काय शत्रुत्व आहे ते शत्रुत्व त्याने पत्करलेलं होतं, सुरू केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. पुढे 1655मध्ये हा अफजल खान जो काय वाई प्रांताचा सुभेदार होता तो कर्नाटकामध्ये आदिलशाहीचं काम करण्यासाठी कर्तबगारी करण्यासाठी निघून गेल्यानंतर हा जो काही प्रदेश आहे जावळीचा प्रदेश तो जिंकून घ्यावं असं राजांना वाटलेलं होतं, कारण ती अनुकूल राजकीय परिस्थिती होती. त्याचाच फायदा राजांनी घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळेच या विश्वासघातकी चंद्ररावाला धडा शिकवण्यासाठी राजांनी जावळी जो काय प्रदेश आहे तो जिंकण्यासाठी प्रयत्न जे काय आहे ते सुरू केलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. मग कोणकोणते कारणं जावळी जिंकण्यासाठी कारणीभूत ठरले होते तोही भाग आपण पाहू. हा मोरे जो काय होता यशवंतराव मोरे किंवा चंद्रराव मोरे याचा कृतज्ञपणा जो काय होता तो वाढत चाललेला होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे राजांनी त्याच्या आईला जी काही मदत आहे ती मदत केलेली होती. खरं तर हा यशवंतराव होता तो दत्तक पुत्र घेतलेला होता दौलतरावाच्या विधवा पत्नीने. त्यावेळी राजांनी मदत करून जावळीचं वतन जे काय आहे ते यशवंतराव मोरेला मिळवून दिलेलं होतं. मात्र अफजल खानाने सज्जड दम भरल्यानंतर मात्र हा मोरे राजांशी त्याचं वितुष्ट त्याने निर्माण केलेलं होतं, राजाशी फटकून तो वागायला लागलेला होता असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळेच एवढा चंद्रराव किताब मिळवून देण्यामध्ये राजांचं सहभाग होता तरी देखील राजांबरोबर हा राजांना जुमानत नव्हता. राजांच्या स्वराज्याच्या मार्गामध्ये अनंत अडचणी ज्या काय होत्या ते त्याने निर्माण केलेल्या होत्या आणि त्यामुळे अशा कृतज्ञ जो उपकार विसरलेला आहे त्या यशवंतरावाचा काटा काढण्याचं राजांनी निश्चित केलेलं होतं आणि त्यामुळे हा जावळीचा प्रदेश जिंकण्याची मोहीम जी काय होती ती राजांनी अवलंबिलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. दुसरं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे बाजी शामराजला मदत ही यशवंतराव मोरेने केली होती. हा बाजी शामराज जो काय होता तो देखील
विजापूरकरांचा म्हणजेच आदिलशाहीचा एक सरदार होता, बलाढ्य असा सरदार होता आणि त्याला जावळीच्या प्रदेशामध्ये आदिलशाहीने शिवाजी महाराजांचं वर्चस्व जे काय आहे, स्वराज्य जे काय आहे ते संपुष्टात आणण्यासाठी पाठवलेलं होतं आणि ह्याच बाजी शामराजला या यशवंतराव मोरेने त्याच्या जावळीमध्ये आश्रय दिलेला होता असं आपल्या लक्षात येईल. आणि त्यावेळी राजांनी प्रसंग अवधान राखून या बाजी शामराजचा पराभव केलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. पारगाव या ठिकाणी तो पराभव झालेला होता आणि एकूणच या शत्रूला आश्रय दिल्यामुळे राजांचं आणि यशवंतरावमध्ये जे काय आहे ते वितुष्ट निर्माण झालेलं होतं. यशवंतराव मोरेविषयी राजांना कटुता निर्माण झालेली होती, त्यामुळेच राजांनी जावळी जिंकण्याचं ठरवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर चंद्ररावाची दुष्कृत्य जी काय आहे ती सातत्याने वाढलेली होती आणि ही दुष्कृत्य जी काय आहे ही दुष्कृत्य वाढल्यामुळेच राजांनी जावळीवर जे काय आक्रमण आहे ते आक्रमण 1656 केले होते. मग कोणकोणती दुष्कृत्य होती तर राजांच्या जहागिरीमधला मुसेखोऱ्यामधला कुलकर्णी रंगो त्रिमल याने काय केलेलं होतं, एका ब्राह्मण विधवा जी काय होती तिच्यावर अन्याय अत्याचार केलेला होता आणि तो पळून कुठे गेलेला होता तर चंद्रराव मोरेच्या आश्रयाला गेलेला होता. आणि विशेष म्हणजे या चंद्रराव मोरेने म्हणजेच यशवंतराव मोरेने देखील त्याला आश्रय दिलेला होता आणि ही चूक त्याने केलेली होती. राजांच्या प्रदेशातला माणूस मुसेखोऱ्यामधला तो कुलकर्णी, खरं तर राजे त्याला शिक्षा करणार होते, मात्र याने जावळीच्या मोरेंचं जाऊन आश्रय घेतलेला होता आणि त्यामुळे ही चूक जी काय आहे, दुष्कृत्य जे काय आहे ते या चंद्ररावाने केलेलं होतं. आणि दुसरं दुष्कृत्य म्हणजे चिखलीचा जो काय पाटील होता रामजी वाडकर, हा चंद्ररावाला जुमानत नव्हता, त्याच्या शेजारच्या प्रदेशामध्ये तो होता, तो जुमानत नव्हता आणि त्यामुळे चंद्रराव त्याचा काटा काढण्याच्या मार्गावर होता आणि त्यावेळी ह्या चिखलीच्या पाटलाने राजांच्या प्रदेशामध्ये जो काय होता तो आश्रय घेतलेला होता. त्यावेळी हा चंद्रराव मोरे पाठलाग करत करत अगदी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये घुसलेला होता. त्यावेळी साधी परवानगी देखील राजांची त्याने घेतलेली नव्हती आणि एवढंच नव्हे तर घुसून त्याने या चिखलीच्या पाटलाला ठार देखील केलेलं होतं आणि हे मोठं दुष्कृत्य या यशवंतराव मोरेने केलेलं होतं आणि त्यामुळेच राजांनी जावळीवर आक्रमण करण्याचं जे काय होतं ते ठरवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्या मुलाने देखील पुढे रोहिडे खोऱ्यामध्ये आश्रय घेतलेलं होतं, तिथं जाऊन सुद्धा चंद्रराव मोरेने त्याच्या मुलाला देखील ठार केलेलं होतं. हे दुष्कृत्य जे काय आहे ते दुष्कृत्य वाढतच चाललेले होते असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे राजांनी या उद्दाम अशा चंद्ररावाला धडा शिकवण्यासाठी जावळीवर जे काय आक्रमण आहे ते आक्रमण केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. चंद्ररावाचा जो काय उद्दामपणा होता तो सातत्याने वाढतच चाललेला होता असं आपल्याला लक्षात येईल. खरं तर राजांनी आधी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, सामोपचाराचा प्रयत्न केला होता, सामंजस्य त्याच्याबरोबर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र हा चंद्रराव जो काय होता तो स्वराज्याच्या स्वराज्य उभारणीमध्ये मोठे अडथळे जे काय आहे ते अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने सातत्याने त्याची जे काय दुष्कृत्य आहे ते सातत्याने वाढवतच तो चाललेला होता. शस्त्रबळाचा वापर न करता हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा असं राजांना सातत्याने वाटत होतं. राजे त्यासाठी प्रयत्न करत होते, प्रामाणिकपणे ते प्रयत्न राजांचे चाललेले होते. मात्र राजांनी त्याच पत्राद्वारे कळवलं देखील होतं की तुम्ही विजापूरकरांची जर चाकरी करत असाल तर ती सोडून द्या आणि आमच्या नोकरीमध्ये या, त्यांना देत असलेले जे काही कर आहे ते आम्हाला देत जा आणि ते जर जमलं नाही तर ते कर देखील तुम्ही घ्या, त्याचा उत्पन्नाचा उपभोग तुम्ही घ्या, गरज पडली तरच आम्हाला जी काही लष्करी मदत आहे ती मदत देत चला. मात्र ह्या उद्दाम चंद्ररावाने राजांना ते त्यांचं जे काय विनंती आहे, जे पत्र आहे ते पत्राला जुमानलेलं नव्हतं आणि विरोध केलेला होता आणि म्हणूनच राजांनी ही जावळी जी काय आहे ती जिंकण्याचा निर्णय जो काय होता तो घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर हा चंद्रराव जो काय होता तो राजांना नेहमीच जे काय सहकार्य आहे ते सहकार्य करण्यास विरोध करत होता. राजांनी जेव्हा मावळ प्रांतातील सर्व देशमुखांचं ऐक्य घडवून आणलेलं होतं, अशाच प्रकारचे ऐक्य कृष्णा आणि निराखोऱ्यातील सगळ्याच कुलकर्ण्यांचं, देशमुखांचं घडवून आणावं असं राजांना वाटत होतं आणि ही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यांना चंद्ररावाचं सहाय्य पाहिजे होतं. मात्र हा चंद्रराव सातत्याने राजांना असहकार्य करत होता, मदत करत नव्हता, उलट स्वराज्याच्या कार्यामध्ये तो अडथळेच आणत होता आणि त्यामुळेच राजांनी या चंद्ररावाचं जे काय आहे चंद्ररावाचा पराभव करण्याचं ठरवलेलं होतं. त्यासाठी जावळीवर आक्रमण करण्याचं जे काय होतं धोरण ते अवलंबलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहिजे मुस्लिम सत्तांचा जो काय विरोध होत होता दक्षिणेमध्ये स्वराज्याच्या अडथळ्यांमध्ये, तो विरोध राजांना मोडून काढायचा होता आणि त्यासाठी राजांना ह्या चंद्ररावाची मदत जी काय होती ती मदत घ्यायची होती असं आपल्याला लक्षात येईल. मात्र हे सगळे मोरेसारखे अनेक जे काय सरदार आहेत ते एकत्र आणून स्वराज्य उभारायचं होतं राजांना. मोठं
स्वराज्याची जी काय घडी आहे ती अतिशय व्यवस्थितरित्या बसवायची होती, मात्र हा सातत्याने चंद्रराव राजांना सहकार्य करत नव्हता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि मुस्लिम सत्तांचा विरोध मोडून काढण्यासाठी हे मोरेंसारखे जे काय सरदार आहे, मराठा सरदार जे काय असतील ते राजांना एकत्र करायचे होते, त्यांची एकी करायची होती. मात्र हा मोरे इतका उद्दाम होता की त्याने राजांच्या कर्तबगारीकडे न पाहता राजांची जी काय सुसाट वेगाने जी काय स्वराज्य उभारणी जी काय सुरू झालेली होती त्याच्याकडे लक्ष न देता तो राजांना म्हणत होता की तुम्ही काल राजे झाला, तुम्हाला कोणी राज्य दिलं, हा सवाल देखील राजांना त्याने केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच राजांनी या उद्दाम अशा सहकार्य करत नसलेल्या यशवंतरावाचा काटा काढण्यासाठी जावळीवर जे काय आक्रमण आहे ते आक्रमण केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर शेवटचं जे काही जावळी जिंकण्याचं कारण जे काय आहे, अनुकूल राजकीय परिस्थिती त्यावेळी होती. मगाशी आपण पाहिलं 1655मध्ये जो काय वाई परगण्याचा जो काय सुभेदार होता अफजल खान, अतिशय पराक्रमी असा आदिलशाहीचा सरदार, आणि तो कर्नाटकामध्ये निघून गेलेला होता दूरवर. आणि त्यामुळे अतिशय अनुकूल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली होती. तिकडे विजापूरच्या दरबारामध्ये मतभेद जे काय आहे सरदारांमध्ये सुरू झालेले होते. आणि त्यामुळे ह्या अनुकूल राजकीय परिस्थितीचा जो काय फायदा आहे तो फायदा राजांना करून घ्यायचा होता असं आपल्याला लक्षात येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे विजापूरचा जो काय आदिलशाह होता मोहम्मद शाह, तो अंथरुणाला खिळून पडलेला होता. आणि त्याची जी काय बेगम बडी साहिबा आणि दरबारातील जी काही कारस्थानी जी काही मंडळी होती त्यांच्यामध्ये कट कारस्थाने शिजत होती. आणि त्यामुळे ही जी काय अनुकूल परिस्थिती जी काय निर्माण झालेली होती त्याचा नेमका फायदा राजांना करून घ्यायचा होता. आणि ह्या उद्दाम चंद्ररावाला देखील धडा शिकवायचा होता. आणि म्हणूनच एकूणच त्या काळामध्ये जो काय मुघल बादशाह औरंगजेब होता त्याचं लक्ष देखील मुघल दक्षिणेचा सुभेदार जो काय होता औरंगजेब, हा औरंगजेबाचं लक्ष देखील दिल्लीकडे लागले होते. त्याला बादशाह बनायचं होतं आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेले होते. आणि त्यामुळे ह्या दक्षिणेचा मुघल सुभेदार देखील औरंगजेब देखील त्याचं लक्ष दिल्लीकडे लागल्या असल्यामुळे एकूणच जी काय परिस्थिती होती, राजकीय परिस्थिती राजांना जावळी घेण्यास अतिशय अनुकूल होती. आणि त्यामुळेच ह्या अशा अनुकूल परिस्थितीचा राजांनी योग्य वेळी उपयोग करून घेतलेला होता. आणि 1656मध्ये या जावळीवर आक्रमण जे काय आहे ते आक्रमण केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. तर साधारणपणे ह्या जावळीचा जो काय पाडाव कसा झाला तोही आपण बघणार आहोत. मोरेंचं जे काय आव्हान आहे ते आव्हान राजांनी स्वीकारलेलं होतं, कारण मोरे सातत्याने उद्दामपणाची भाषा करत होता. सामोपचाराचा प्रयत्न राजांनी केला होता, अनेक पत्र त्याला धाडलेले होते, मात्र त्या पत्रांना त्याने दुरुत्तरे केलेले होते. उद्दाम अशी उत्तरं जी काय होती ती दिलेली होती. आणि त्यामुळेच या बदफैली अशा यशवंतरावाला धडा शिकवण्यासाठी राजांनी आक्रमण जे काय होतं ह्या जावळीवर 15 जानेवारी 1656मध्ये केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. तसं आव्हानच यशवंतराव मोरेने राजांना दिलेलं होतं आणि ते आव्हान राजांनी स्वीकारलेलं होतं. आणि 15 जानेवारी 1656 रोजी ह्या जावळीवर हल्ला जो काय होता तो केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी राजांबरोबर रघुनाथ बल्लाळ जो काय होता तो होता, अतिशय पराक्रमी असा सेनानी मराठ्यांचा. संभाजी कावजी हा देखील होता. आणि याचबरोबर जेधे, बांदल, शिळीमकर अशी जी काही मंडळी होती, सरदार मंडळी, ही देखील जावळीच्या आक्रमणाच्या वेळी होती असं आपल्याला लक्षात येईल. मोरेंनी जवळजवळ 15 दिवस जावळी जी काय होती ती लढवण्याचा जो काय प्रयत्न आहे तो केलेला होता. त्यासाठी मोठी झुंज जी काय होती ती मराठ्यांबरोबर दिलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मोरे घराण्यातील अनेक जी काय सरदार मंडळी त्यांची होती, सेनानी जे काय होते ते लपून छपून मराठ्यांचा प्रतिकार करत होते असं आपल्याला लक्षात येईल. मात्र मराठ्यांच्या सेनेपुढे त्यांचा टिकाव किंवा निभाव लागलेला नव्हता. आणि त्यामुळे आपल्या मुलांसमवेत रायरीच्या किल्ल्यामध्ये या यशवंतराव मोरेने त्याच्या मुलांसमवेत जे काय आहे तो आश्रय घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. मोरे घराण्यातले अनेक जण लपून छपून मराठ्यांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र राजांनी ठिकठिकाणी आपल्या लष्करी ज्या काय तुकड्या होत्या त्या पाठवलेल्या होत्या. आणि हा सगळा प्रतिकार जो काय आहे जावळीच्या मोऱ्यांचा तो मोडून काढलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. या लढाईमध्ये हनुमंतराव मोरे आणि त्याचे इतर जे काय नातेवाईक होते ते देखील मारले गेले होते. मोऱ्यांचे फार मोठी पिढी जी काय होती ती गारद झालेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. आणि यावेळी जो काय प्रतापराव मोरे जो काय होता तो आदिलशाहीकडे पळून गेलेला होता. स्वतःचा जीव त्याने वाचून तो आदिलशाहीकडे गेलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजेच काय तर 15 दिवस फक्त मोरेंनी जी काय झुंज आहे ती मराठ्यांशी दिलेली होती. मात्र या 15 दिवसामध्येच मराठे सगळ्याच लष्करी आघाड्यांवर विजय ठरलेले होते. आणि अशा प्रकारे जावळी जी काय आहे ती जावळी जानेवारी 1656मध्ये शिवाजी राजांच्या ताब्यात आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. राजांनी लगेचच जावळीच्या मोऱ्यांचा पाठलाग केलेला नव्हता. जो जरी रायरीच्या किल्ल्यामध्ये गेलेला होता त्याच्या मुलांसहित त्याने तिथं आश्रय घेतलेला होता, तर राजांनी लागलीच त्याचा पाठलाग न करता जिंकलेला जो काय प्रदेश होता त्या जिंकलेल्या प्रदेशामध्ये योग्य ते प्रशासन जे काय आहे ते सुरू केलेलं होतं. त्या प्रशासनाची निर्मिती सुरू केलेली होती.
लोक जे काय होते तिथले त्या लोकांचा जो काय पाठिंबा आहे, रयतेचा जो काय पाठिंबा आहे, तो पाठिंबा मिळवला होता, लोकांना विश्वासात घेतलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे जे प्रशासन आहे जावळीमधलं, ते प्रशासन अतिशय चोख आणि प्रामाणिक केल्यानंतर अर्थातच तिथली जी काय रयत होती त्या रयतेचा पाठिंबा राजांना मिळालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर जवळजवळ 2.5 महिन्यांनंतर राजांनी रायरीच्या किल्ल्याला वेढा दिलेला होता. आपल्या सैन्याचा मोर्चा रायरीकडे वळवलेला होता आणि रायरीसारखा दुर्गम जो काय किल्ला आहे तो देखील राजांनी जिंकून घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. यावेळी यशवंतराव मोरेला त्यांनी ठार केलेलं होतं, मात्र त्याची जी काही मुलं होती त्या मुलांना जीवदान दिलेलं होतं असंही आपल्याला लक्षात येईल. मात्र ह्या दोनही मुलांना पुन्हा आणखी शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये कट कारस्थाने केलेले होते. राजांचे जे काही शत्रू होते मुधोळकर घोरपडे यांच्याशी संधान जेव्हा साधलेलं होतं तेव्हा राजांनी त्या प्रकरणाची शहनिशा केली आणि ह्या दोन्ही मुलांचा देखील शेवटी निकाल लावलेला होता, त्यांना देखील ठार केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे शेवटी जावळीचा अत्यंत दुर्गम आणि महत्त्वाचा जो काय प्रदेश आहे तो स्वराज्याला मिळालेला होता, स्वराज्याला जोडला गेलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने स्वराज्याची जी काय उभारणी आहे, त्याची जी काय घोडदौड आहे ती सुरू झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. तर या जावळी प्रकरणाचं महत्त्व काय आहे तो देखील आपण भाग पाहूया. या जावळी प्रकरणामुळे आदिलशाहीला फार जबरदस्त अशी चपराक बसलेली होती. फार मोठा धक्का जो काय होता तो आदिलशाहीला बसलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. कोकणातील अतिमहत्त्वाचे जे काय प्रदेश आहेत आदिलशाहीचे ते देखील राजांना मिळालेले होते आणि त्यामुळे राजांची शक्ती जी काय होती ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. ह्या घटनेमुळे कल्याण भिवंडीचा जो काय आदिलशाहीचा प्रदेश होता तो देखील राजांनी जिंकून घेतलेला होता आणि त्यामुळे आदिलशाहीचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे आदिलशाहीचा या जावळी प्रकरणामुळे मोठा धक्का त्यांना बसलेला होता. एक चपराक मोठी या आदिलशाहीला बसलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर लष्करी साधन संपत्तीमध्ये देखील फार मोठी वाढ झालेली होती, कारण पिढ्यानपिढ्या वतनदारी मोरेंनी त्या ठिकाणी जावळीच्या प्रदेशामध्ये उपभोगलेली होती. फार मोठं लष्कर जे काय होतं ते लष्कर मोरेंनी निर्माण केलेलं होतं आणि त्यामुळे ह्या मोरेंचाच पराभव झाल्यामुळं त्याचं जे काय 12,000चं जे काय सैन्य होतं ते राजांना येऊन मिळालेलं होतं. त्यामुळे राजांच्या सैन्यामध्ये मोठी वाढ जी काय होती ती वाढ झालेली होती. मुरारबाजी देशपांडे आपण जो होता अतिशय शूर असा योद्धा, शूर असा सरदार, तो देखील या जावळीमधूनच राजांना मिळालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे फार मोठी साधन संपत्ती आणि लष्करी संपत्ती जी काय होती ती राजांना या जावळीमुळे मिळालेली होती. रायरी म्हणजेच रायगड किल्ला असेल, रामगड असेल, चंद्रगड असेल, मकरंदगड असेल, हे किल्ले, सोनगड असेल, हे अतिशय महत्त्वाचे किल्ले देखील ह्या जावळीमुळे राजांना आपोआपच मिळालेले होते. एवढंच नव्हे तर कोकण किनारपट्टीचा जो काय मार्ग आहे, कोकणामध्ये शिरण्याचा जो काय मार्ग आहे तो देखील मोकळा झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर नवीन शत्रूंची जी काय भर आहे ती देखील या घटनेमुळे पडलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. राजांनी हा जो काय जावळीवर विजय मिळवलेला होता त्यातून मोठं लष्कर राजांचं वाढलेलं होतं, त्यामुळे मोठ्या साधन संपत्तीमध्ये देखील मराठ्यांच्या मोठी वाढ झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आदिलशाहीला एकाकी जरी पाडलं असलं राजांनी तरी देखील या पश्चिम किनाऱ्यावरील जे काय सिद्धी होते, इंग्रज होते, यांनी मात्र आता राजांचा धसका घेतलेला होता आणि ते देखील राजांचे शत्रू नव्याने निर्माण झालेले होते असं आपल्याला लक्षात येईल. पोर्तुगीजही त्यामध्ये होते, सिद्धी होते, पोर्तुगीज होते, इंग्रज होते. या आरमारी सत्तांचा राजांचा आता अप्रत्यक्षरित्या संघर्ष जो काय होता तो इथून पुढे सुरू झालेला होता आणि नंतर प्रत्यक्ष संघर्षाला देखील नंतरच्या काळामध्ये सुरुवात झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजेच आता हे किनाऱ्यावरील ज्या काय सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रजी ज्या काय सत्ता होत्या त्यांच्याशी राजांचा आता शत्रुत्व जे काय होतं ते निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. म्हणजे ह्या नवीन शत्रूंची जी काय भर आहे ती पडलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आधी आदिलशाहीच फक्त आदिलशाहीशीच शत्रुत्व होतं, मात्र आता या किनाऱ्यावरील सत्तांशी देखील राजांचं शत्रुत्व जे काय आहे ते निर्माण झालेलं होतं असंही आपल्याला लक्षात येईल. त्यामुळेच राजांनी नंतरच्या काळामध्ये या शत्रूंशी टक्कर देण्यासाठी, म्हणजे पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धींशी टक्कर देण्यासाठी आरमारी जी काय सामर्थ्य आहे ते देखील निर्माण केलेलं होतं आणि ह्या आरमारी सामर्थ्यामुळेच राजे नंतरच्या काळामध्ये इंग्रज असेल, सिद्धी असेल, पोर्तुगीज असेल यांच्याशी टक्कर देऊ शकलेले होते. त्यानंतर आपल्याला पाहिजे राजांचं जे काय महत्त्व आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं, कारण आदिलशाहीमधील अतिशय महत्त्वाचा प्रदेश हा जावळी अतिशय दुर्गम प्रदेश आणि तो राजांनी जिंकून घेतलेला होता. त्यामुळे राजांचं महत्त्व जे काय होतं जावळीच्या विजयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. हे जे काही देशमुख, कुलकर्णी ही जी काही मंडळी होती यांच्यामध्ये देखील राजांबद्दल आता आदर निर्माण झालेला होता, आदरयुक्त भीती निर्माण झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. स्वकीय जे काही मराठा मंडळी होती, मराठा सरदार होते, त्यांच्यामध्ये मोठा विश्वास जो काय होता
तो आता राजांबद्दल त्यांच्यामध्ये निर्माण झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. अनेक लोक ह्या जावळीच्या विजयामुळे अनेक सरदार मंडळी जी काय होती ते राजांना येऊन मिळालेली होती. राजांचं कौतुक जे काय होतं त्यांनी केलेलं होतं. अनेक जहागीरदार वतनदार यांच्यावर राजांचा वचक जो काय होता तो निर्माण झालेला होता आणि त्यामुळे राजांचं जे काय महत्त्व आहे ते वाढीस लागलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. जे देशमुख आधी राजांना जुमेनासे झाले होते त्यांनी आता राजांचा आदर करायला सुरुवात केलेली होती. राजांना ते आता मानायला लागलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. मान द्यायला लागलेले होते. राजांपुढे वचकून राहायला लागलेले होते. त्यांच्या मनामध्ये राजांविषयी आता आदरयुक्त भीती जी काय आहे ती भीती निर्माण झालेली. त्यामुळे राजांचा दरारा किंवा महत्त्व किंवा दबदबा जो काय आहे तो सर्व दूरपर्यंत आता पोचलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. एकूणच राजांविषयी अनेक जे काय सरदार मंडळी होती ती आदरयुक्त भीती वाटल्यामुळे ती आता आदर बाळगू लागलेली होती आणि अनेक जण तर कुलकर्णी असेल, देशमुख असेल, सरदार असेल ते अनेक जण राजांना येऊन मिळालेले होते आणि त्यामुळे राजांचं जे काय सामर्थ्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर रोहिड्या किल्ल्याची प्राप्ती देखील राजांना ह्या जावळी प्रकरणामुळेच झालेली होती किंवा जावळी जिंकण्यामुळेच झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. पुढे सुपे परगणा जो काय होता तो देखील राजांनी हस्तगत केलेला होता सप्टेंबर 1656 कर्नाटकामधील स्वारांचा मार्ग देखील जावळीच्या विजयामुळे राजांचा मोकळा झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि ते अतिशय महत्त्वाचं जे काही परिणाम आहे तो म्हणजे कोकणामध्ये स्वराज्याचा जो काय विस्तार आहे तो जावळी जिंकल्यामुळे राजांचा निर्माण झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आदिलशाही दरबारामध्ये जो काय गोंधळ निर्माण झालेला होता या गोंधळाचा फायदा राजांनी घेऊन अगदी उत्तर कोकणामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे कल्याण भिवंडीचा प्रदेश जिंकून घेतलेला होता. ऑक्टोबर 1657 कल्याणवर सेना पाठवून कल्याण प्रांत जिंकून घेतलेला होता. त्यानंतर भिवंडी देखील जिंकून घेतले होते आणि त्या ठिकाणी आरमारी सामर्थ्य जे काय आहे ते निर्माण करण्याचा जो काय प्रयत्न आहे तो राजांनी सुरू केलेला होता. जहाज बांधणीचा उद्योग जो काय आहे तो कल्याण भिवंडीच्या प्रदेशामध्ये राजांनी सुरू केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. हीच खरी मराठ्यांच्या आरमाराची सुरुवात होती आणि ते नंतरच्या काळामध्ये हे मराठ्यांचं आरमार जे काय होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं गेलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यानंतर कोकणामधील सुरगड असेल, तळे असेल, घोसाळ असेल, सुधागड असेल, कांगोरी असेल हे किल्ले देखील राजांनी जिंकून घेतलेले होते. पुढे तर 1659 दाभोळचं जे काय बंदर आहे तो जो काय प्रदेश आहे तो देखील राजांनी जिंकून घेतलेला होता. त्यानंतर चिपळूणवरून पुढे जाऊन संगमेश्वरचं जे काय ठाणं होतं ते देखील राजांनी जिंकून घेतलेलं होतं. अशा प्रकारे कोकणामध्ये जे काय स्वराज्याचा विस्तार होता तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. या जावळी प्रकरणाच्या मुळे अनेक जे काय दुर्गामी परिणाम आहे ते परिणाम घडून आलेले होते आणि त्यामुळे स्वराज्याची जी काय उभारणी आहे ती वेगाने सुरू झालेली होती. अनेक शत्रू जे काय राजांचे निर्माण झाले होते त्यांना देखील राजांची अदरयुक्त जी काय भीती आहे ती भीती वाटायला लागलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे आपण राजांचे जे काय आदिलशाही बरोबरचे संबंध होते ते संबंध आपण जावळी प्रकरणाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. जावळीचा जो काय चंद्रराव मोरे होता चंद्रराव मोरेला धडा राजांनी शिकवलेला होता आणि जावळीचा जो काय प्रदेश होता तो हस्तगत केलेला होता. त्याची जी काही कारणं आहेत ती कारणं देखील आपण पाहिली. जावळीचा पाडाव कसा केला तो भाग देखील पाहिला आणि ह्या जावळी प्रकरणाचं महत्त्व किंवा परिणाम जे काय आहे ते देखील आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहिलेले आहे. या ठिकाणी आपण थांबू आणि त्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण अफजल खान प्रकरण किंवा अफजल खान वध जो काय आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.